नमस्कार मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत ॲक्च्युली BMW ची सर्व्हिससाठी. कारण लडाख राईडवरून आल्यानंतर 12-12.5 समथिंग काहीतरी रनिंग झाली, पण ॲक्च्युली 11,000 नंतर करायची असते. तर माझी थोडी जास्त झाली, पण ठीक आहे. आपलं काय बोलणं झालं आहे आतमध्ये, अमेय म्हणून एक आतमध्ये आपलं मग, तर त्याच्याशी बोलणं झालं आहे. तर आता वाजले 10 वाजले. 10:30ला सर्व्हिस सेंटर ओपन होतं ना. आज आहे सॅटरडे. मुंबईमध्ये ठाणे ते जे सर्व्हिस सेंटर आहे ते संडेचं आय थिंक बंद असतं. सो मी आज सुट्टी घेऊन जातो आहे सर्व्हिस सेंटरला. सो थोड्यात निघू. थोडी तयारी झाली. पाऊस भरपूर लागतो आहे सकाळपासून, रात्रीपासून ॲक्च्युली लागतो आहे. तर ठीक आहे, बघू. आपला कॅमेरा आहे सोबत, तर निघू थोड्या वेळात. 5 मिनटात निघतो. ओव्हरऑल तयारी आपली झाली. आता वॉटरप्रूफ केस आता लावली. फर्स्ट टाईम यूज करतो आहे. बघू पावसात कितपत टिकते काय. तर गेली तर गेली. लडाख राईड तर आपली झाली. पैसा वसूल आहे कॅमेऱ्याचा. तर नेक्स्ट बाईक आपल्याला तर गिफ्ट करेल, काय वाट नाही. ते खराब जर झाला बाय चान्स पाण्यामध्ये ना. ओके, बड्डे आहे जवळच येतो. सो झाली तयारी. आता फटाफट निघतो आहे, कारण 10 वाजले. 10:30ला सर्व्हिस सेंटर ओपन होतं ना. तर निघतो आहे, चलो. तर ओव्हरऑल आपल्या बाईकची रनिंग झाली आहे 12,600 झाली आहे. म्हणजे सर्व्हिसचा मेसेज पण येतो आहे. हां, सर्व्हिसचा मेसेज पण येतो आहे सारखं गाडी स्टार्ट केल्यानंतर. फायनली आपण जात आहोत. पाऊस पण भरपूर लागतो आहे सकाळपासून. बाईक तर आपली रेडी आहे. फायनली मित्रांनो, आपण BMW सर्व्हिस सेंटरला पोचलो आहोत, ठाणे मोटर आरडला, या बॅक साईडला. तर लास्ट टाईम जेव्हा स्टार्ट केली होती व्हिडिओसाठी, तेव्हा पण इथूनच स्टार्ट केली होती फर्स्ट ब्लॉग. तर त्यावेळी एवढा कॉन्फिडन्स नव्हता. आता थोडा कॉन्फिडन्स आला आहे बोलण्यासाठी, कारण फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करत होतो. ठीक आहे, आता बाईक तर दिली आहे. एकदा बघून घ्या. गर्दी आहे बहुतेक, बरंच टाईम लागेल बोलतात. ओव्हरऑल फुल सर्व्हिस होणार, त्याच्यामुळे टाईम तर लागेलच. 1:30-2पर्यंत सांगितलेत. आता वाजले 10:30 समथिंग वाजलेत. तर बघू, थोडा वेळ थांबू. जर कुठे काम असेल तर मग निघू आणि परत संध्याकाळी येऊ. सो आतमधला बघू. ही आपली बाईक 12,600 रनिंग झाली आहे. बऱ्याच गाड्या तिथे. नवीन 300 आली आहे सर्व्हिसला. फर्स्ट सर्व्हिस आहे बहुतेक. 1300 नवीन असते 2024, आणि ती 1250 जुन्यावाली. प्रकारे आपल्या गाडीची सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे. ठाणे मोटर आर्ट. आपल्या गाडीची सर्व्हिस कंप्लीट झाली आहे, सेकंडवाली. ती पण 12,500 नंतर. काही इश्यू नाही. हो, आता थोडा खर्च झाला आहे मजबूत. आता काय झालं आहे ते डायरेक्ट आपण घरी जाऊन बघू. काय चेंज झालं आहे किंवा काय चेंज केलं आहे आपलं. सो घरी जाऊन बघू. आता थोडं पाऊस लागतो आहे बारीक बारीक, त्याच्यामुळे लवकर निघू. आपला काय रेनकोट आहे, टेन्शन नाही. सो आता काय बिल वगैरे आहे ते एकदा घरी जाऊन तुम्हाला सविस्तर सांगतो. चलो. तर सेकंड सर्व्हिस नंतर आपली बाईक रेडी आहे. पहिला स्विच इथे सर्व्हिस म्हणून येत राहायचं, ते रिमूव्ह झालं. 12,629 एवढी रनिंग. आता बघू सेकंड सर्व्हिस नंतर काय परफॉर्मन्स आहे तो. थोडीशी स्मूथ आली आहे फायरिंगमध्ये वगैरे. तर एकदा एक राईड मारून बघू किती काय. एक नंबर यार, एक नंबर. हो भाई, एक नंबर. म्हणजे जेव्हा गाडी घेतलेली त्यावेळी जी फायरिंग वाटत होती, स्मूथनेस, तसा परत आला एकदा स्मूथनेस. अरे बाबा, पाऊस पण येतोय. चम्मा अरे आमचं बाबा साधं कॅमेरा.
वॉटरप्रूफ नाही. त्याच्यामुळे जर पाऊस आला तर सगळा दुकान गुटाळून परत बॅगेत ठेवावं लागेल. एक वॉटरप्रूफ केस आहे पण त्याच्यामध्ये फील येत नाही बोलताना. गप्पा बघू. थोडासा फायरिंगमध्ये थोडीशी वाटत होती वेगळं, पण आता थोडी चालल्यानंतर नॉर्मल झाली आहे. मजा येते आता गाडी चालवायला. जी पहिल्यांदा चालवत होतं तसं थोडंसं वाटतंय. जे गाडी डिलिव्हरी करत असताना ज्यावेळी जी देतात त्यावेळी जे वाटते चालवताना तसं सेम फील येतोय. जबरदस्त आहे BMW सर्व्हिस सेंटर. प्रॉब्लेम तर आपल्या गाडीत काहीच नव्हता, फक्त सेकंड सर्व्हिस होती ती करायची होती बस. बाकी गाडी आपली एकदम टकाटक. एक नंबर. हँडल पण स्टेबल झालं. थोडासा हँडल थोडा हलायचा म्हणजे स्पीडला वगैरे, पण आता ते पण निघून गेलं. मस्त आहे, जबरदस्त आहे. पाऊस तर घरी जाईपर्यंत तरी येऊ नको बाबा. थोडा टॉप बॉक्स हलतोय गदा मारी आवाज येतोय, कारण लडाख राईडमध्ये ऑफरोड करून त्याचे स्क्रू झाले ढिल्ले बहुतेक. ते परत एकदा बहुतेक टाकावं लागेल रबर सगळे. पाऊस आला आपण कॅमेरा काढून ठेवून देऊ जाग्यावर. पाऊस आला बहुतेक, आला मजबूत. सो ठीक आहे, इथपर्यंतच आपले व्हिडिओ. आता बाकी कॅमेरा गोठवून परत बॅगेत ठेवू. घरी जाऊन भेटू डायरेक्ट. का असेल ते बिल वगैरे किती काय झालं आहे ते घरी जाऊनच सांगतो. चलो बाय बाय. तर फायनल मित्रांनो वेळ आली आहे. आता माझ्या हातात बिल आहे BMWचं सर्व्हिसचं. किती बिल झालं आहे सेकंड सर्व्हिस. त्याच्या आधी काही टिप्स होत्या. टिप्स म्हणजे एक सांगायचं होतं की ही जी सर्व्हिस आहे माझी नॉर्मल BMW बाईकची, BMW GS 310 या बाईकची 11,000 नंतर सर्व्हिस होते. तर जेव्हा लडाख राईड करायच्या आधी माझं 7,500 रनिंग 7,000 समथिंग झालं होतं. तर एकदा मी चेकअपसाठी गेलो होतो, तेव्हाच करणार होतो सर्व्हिस. पण तिथला एक अमेय म्हणून आहे, तर तो मला बोलला, सजेस्ट केलं की लडाख राईडवरतून आल्यानंतरच तुम्ही सर्व्हिस करा असं तो बोलला. कारण परत काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर सर्व्हिसमध्येच कवर होऊन जाईल यासाठी. तर चांगलं सजेशन होतं त्याचं पण. म्हणजे जे सर्व्हिसचे पैसे जे वाचले ते पुढे मला याच्यासाठी यूज करायला भेटले लडाख राईडमध्ये. तर अमेय याचं चांगलं सजेशन होतं की लडाख राईडमध्ये बाय चान्स काय बाईकला झालं वगैरे तर परत जाण्यापेक्षा एकदा राईड करून आल्यानंतरच सर्व्हिसला दिली चांगली. म्हणजे त्यामध्येच कवर होऊन जाईल सगळं, किंवा काय प्रॉब्लेम असतील तर त्यावेळी पण होतील. ओव्हरऑल फुल चेकअप होईल असं. तर चांगलं सजेशन होतं अमेयाचं. थँक्स त्याला. तर आता बघू बाईकला काय काय चेंजेस केलेत. नॉर्मल ऑइल चेंजेस वगैरे करतात तरी पण ते आता थोडा वेगळं काय का असतं, कारण सेकंड सर्व्हिस आहे. फर्स्ट सर्व्हिसला नॉर्मली काय ऑइल चेंज वगैरे करतात, फिल्टर चेंज करतात, कारण ते 1000 किलोमीटर नंतरच सर्व्हिस होते. त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. सेकंड सर्व्हिस थोडी मेजर होते. तर काय ना काहीतरी घेतलेलं असतं, ब्रेक पाड वगैरे काय ना काहीतरी थोडासा फटका लागतोच. तर ते एकदा बघू आपण काय काय झालं आहे तर. फर्स्ट सर्व्हिस आता सेकंड सर्व्हिसला फर्स्ट त्याने दिले आहे ऑइल फिल्टर त्याचे झाले 274 रुपीज. गास्केट रिंग जे झाले 110 म्हणजे 110 रुपये. ओरिंगचे 9 रुपये समथिंग, म्हणजे 10 रुपये पकडा, 9.75. एअर फिल्टर ई म्हणून काहीतरी आहे, त्याचे झाले 353.81 म्हणजे 354 समथिंग राऊंड फिगर. आणि ब्रेन फ्लेसिंग म्हणून काहीतरी आहे, त्याचे झाले 234. 234 रेडिएटर अंट असं काहीतरी आहे, त्याचे 267. ब्रेक क्लीनचे 121. त्याच्यानंतर ब्रेक पॅड्स म्हणजे
ब्रेक पॅड्स गेले होते बॅक साईडचे. फर्स्ट पुढचे तर एवढे काय जात नाहीत, म्हणजे एवढा काय लगेच होत नाही. एकदा स्टार्टिंगला मी चेंज केले होते, 2,500 किलोमीटरनंतर चेंज केले होते ब्रेक पॅड्स. तर आत्ता डायरेक्ट चेंज करतो आहे, तर ते गेले होते. तर ब्रेक पॅडचे मागचे दोन्ही गेले, त्याच्यामुळे त्याचे झाले 110, म्हणजे 1,110, 1,110 रुपीज असा. त्याच्यानंतर BMW सर्व्हिसचे 952 रुपीज चार्जेस केला. त्याच्यानंतर ऑइल चेंज इंजिन विथ फिल्टर त्याचे झाले 571. आणि परफॉर्मिंग व्हेकल टेस्ट विथ BMW मोटर डायग्नोस्टिक सिस्टम त्याचे झाले 762. रिन्यूविंग एअर क्लिनिंग इन्सर्ट 762 एवढं झालं. त्याच्यानंतर ॲडजस्टिंग चेन टेन्शन्स याचे 381, म्हणजे चेन थोडं ॲडजस्टमेंट करण्यासाठी तर त्याचे त्यांनी लावले 381. म्हणजे हे BMWचे चार्जेस बघा काय, चेन ॲडजस्टमेंट टेन्शन द्यायचं वगैरे हे असं 400 रुपये समथिंग पकडा, राऊंड फिगर 381 आहेत. त्याच्यानंतर चेन ब्रेक फ्लुइड इन इंटर सिस्टम्स, म्हणजे ब्रेक्स फ्लुइड म्हणजे बहुतेक ब्रेकचा जो ब्रेकला स्मूथनेस करण्यासाठी एक फिल्टर असतो ऑइलचा, तर तो रिफिल केला बहुतेक बॅक साईडचे ब्रेक असतात त्यांच्यासाठी जो प्रोव्हाइड करतात तो. तर त्याचे 952. क्लिनिंग मोटरसायकल क्लिनिंगचे 190. 190 म्हणजे ठीक आहे, व बाहेर आपण 150 रुपयात करतो की 100 रुपयात, 150 रुपयात करतात. तर इथे 190 घेतलेत. रिप्लेसिंग रिअर ब्रेक पॅड्स, रिअर ब्रेक्सचे ते 381. तर इथे पण एक काहीतरी आहे, रिप्लेसिंग रिअर ब्रेक पॅड्स, ते त्याचे 381 चार्जेस केलेत. आता मगाशी काय होतं काय माहिती नाही, मी पण विचारायला विसरलो, असेल काहीतरी. आणि त्याच्यानंतर BMW मोटर ॲडव्हाटेक अल्ट्रा असं काहीतरी आहे, तर त्याचे 1,851, म्हणजे 1,851 एवढे सगळे. आता हे सगळे चार्जेस आहेत ते CGST आणि SGST असे पकडून यांचे चार्जेस लागलेत. आता याची राऊंड फिगर मेन तो प्रश्न की सेकंड सर्व्हिस जी 11,000 होते त्याचे कॉस्ट किती होते, यासाठी आपण अजूनपर्यंत हे व्हिडिओ बघत आहात, म्हणजे जे इच्छुक आहेत मोटरसायकल रायडिंग रिलेटेड. तर टोटल बिल झालं आहे 11,069 रुपये. म्हणजे ठीक आहे, मला माहिती होतं, मला वाटलं होतं 12,000 13,000 समथिंग होईल, कारण ब्रेक पॅड्स वगैरे माझे गेले होते, किंवा लडाख राईडमध्ये काही थोडंफार डॅमेज झाले असतील ब्रेक्स, फ्रंट ब्रेक, मागचे ब्रेक्स. तर याच्यात थोडंसं मला माहिती होतं की थोडं काहीतरी डॅमेज वगैरे होईल, तर थोडा खर्च होईल, कारण कोन सेट वगैरे मारावे लागतील, कारण जास्त ऑफरोडिंग होती त्यावेळी लडाख राईडमध्ये. सो मला आयडिया होती, थोडीशी होती आयडिया की होईल एवढा खर्च 12,000च्या आसपास तरी. म्हणजे कोणतरी असा विचार करेल की 12-13,000 मग ते 4 व्हीलरची सर्व्हिसिंग होते. आमची जी 4 व्हीलर जी आहे पोलो, तर तिची 15,000-20,000च्या आसपास समथिंग होते सर्व्हिस. तर सेम म्हणजे कोण बोलेल की एवढ्यामध्ये 4 व्हीलर तर सर्व्हिस होते. पण ठीक आहे, आता BMW ब्रँडसोबत आपण चालतो आहे, तर त्याच्यामुळे त्याचे जे काही असे आहेत लाभ, तर ते घ्यावे लागतीलच. पण असं मला माहिती होतं, वर्षातून एक तर अजून वर्ष होईल माझ्या बाईकला. आता 24 या जुलैमध्येच गाडी घेतली होती, जुलैमध्ये आता वर्ष होईल माझ्या बाईकला. एक वर्षाच्या आधी माझी 11,000 रनिंग कंप्लीट झाली. 11 नाही, 12,600 समथिंग काहीतरी रनिंग झाली होती माझी, तेव्हा त्यांनी बाईक सर्व्हिस केली. सो असा हा ओव्हरऑल सेकंड सर्व्हिसची कॉस्ट आहे. तर ठीक आहे, आता एवढा मोठा ब्रँड घेतला आहे तर तेवढा खर्च होणारच. त्यासाठी मी रेडी होतो स्टार्टिंगपासूनच. जेव्हा बाईक घ्यायच्या आधीपासून मला माहिती होतं की एवढे कॉस्ट असतात. आणि मेन म्हणजे सेकंड सर्व्हिसची व्हिडिओ
बनवायचा पर्पज हे की फर्स्टला आपल्याला काय प्रत्येकाचे वेगवेगळे असतात किंवा काय प्रॉब्लेम येतात हे. सेकंड सर्व्हिस मेजर असते किंवा ॲक्च्युअल तुम्हाला समजतं की गाडी परफॉर्मन्स कशी देते किंवा गाडी कामाला येते की नाही, काय असं म्हणजे प्रॉब्लेम आहेत की नाही हे सेकंड सर्व्हिसला समजतं. तर प्रॉब्लेम तर माझ्या बाईकला अजूनपर्यंत असा काही नव्हता. लडाख राईडमध्ये फक्त एक बॅटरी इश्यू झाला होता. बॅटरीला जवळ एक 8-9 महिने झाले होते, जास्तच 10 महिने झाले होते. तर मी थोडी आळसपणा केला ही बॅटरीसोबत कॅरी नाही केली किंवा चेंज नाही करून गेलो. त्यामुळे वेदर चेंज होत राहिल्यामुळे तिकडे बॅटरी डिस्चार्ज झाली माझी. त्यावेळी मागच्या व्हिडिओ बघितला असालच, म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवले की बाईकला धक्का देतो आहे, पण व्हायचा तो प्रॉब्लेम की सकाळी रोज उठून बाईक पहिली धक्का म्हणून स्टार्ट करावी लागायची. तर तो एकच प्रॉब्लेम होता BMW चा. बाकी एक नंबर बाईक आहे, म्हणजे परफॉर्मन्स वाईज लडाख राईड झाली. एकदा बाईकचा परफॉर्मन्स किंवा 12,000 रनिंग माझी झालीच आहे. तर बाईकवरती मी एक नक्कीच व्हिडिओ, म्हणजे माझं मी मत मांडू शकतो की बाईक घ्यायची की नाही, काय बेनिफिट्स आहेत तिचे, काय प्लस पॉईंट आहेत, मायनस पॉईंट आहेत, नक्कीच सांगेन. ओव्हरऑल हा असा याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता की सेकंड सर्व्हिसला मेजर इश्यू काय येतात. मला तर काय असा मेजर इश्यू नाही आला, कारण बाईक मी मेंटेन ठेवतो वेळच्या वेळी, त्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. गाडीला लडाख राईडला एक टिप्स आहे, लडाख राईडच्या वेळी स्वतःची जर बाईक असेल तर गाडीला जपा. गाडीला जपलात, गाडी जर व्यवस्थित राहिली बाईक आपली, तर तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत हा प्रवास व्यवस्थित करू शकता. जर बाईकला काय जर प्रॉब्लेम झाला तर मग झाली तिथेच काशी. सो थँक्स. अजूनपर्यंत व्हिडिओ अजून काय तुम्हाला माहिती हवी असेल तर मला इंस्टाग्रामवरती DM मेसेज करू शकता. इंस्टा ID आहे माझा. तर त्याचप्रमाणे मला मेसेज पण करू शकता. आता मी जी सर्व्हिस केली आहे ती मुंबई ठाणे या ठिकाणी केली होती, ठाणे सर्व्हिस सेंटरला. तर ओव्हरऑल एवढा खर्च झाला माझा. आणि आधी मी प्री बुकिंग करून ठेवली होती, म्हणजे मला सॅटर्डेला बाईक द्यायची होती. तो मी थर्सडेला समथिंग आधीच बोलून ठेवलं होतं की मी येणार आहे म्हणून. तर त्यामुळे मला सॅटर्डे गेला माझा नंबर लागला. पण बाईकला थोडा भरपूर तिथे बाकीचे पण बाईक असतात, त्यामुळे थोडा वेळ लागतो. ठीक आहे, गाडी सोडून यायचं किंवा असं. तो ओव्हरऑल 3-4 तास जातात बाईक सर्व्हिस व्हायला पूर्ण. सो ओव्हरऑल असा हा सर्व्हिसचा विषय सेकंड सर्व्हिसचा. तर धन्यवाद, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचाच मराठी यूट्यूब चॅनल आहे, तर अजूनपर्यंत जसे पाठीशी आहात तसेच पुढे राहा. आणि थँक्यू.